सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी। अत्यंत पौष्टिक आणि फायबरने भरलेली आणि चवीला जबरदस्त ही चटणी भाकरी संगट, पोळी संगट, भाता संगट, दही किंवा डब्यातल्या जेवणासोबत ही आपल्याला खूप टेस्टी लागते। हेल्थ आणि टेस्ट या दोन्ही हवे असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की पहा। तर आपण आता जवसाचे फायदे पाहूया। वेट लॉससाठी सुद्धा हे फार उपयोगी आहे। पचनक्रिया सुद्धा आपली सुधारते आणि हार्ट हेल्थसाठी सुद्धा हे आपल्याला फार उपयोगी आहे। तर चला आता आपण पाहूया जवसाची चटणी स्टेप बाय स्टेप कशी करायची ते। प्रथम मी 10 बार वजनीप्रमाणे जवस घेतलेला आहे। हे आपण जवस भाजून घ्यायचं आहे। मी जवस चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे का। यानंतर आपल्याला थोडंसं तीळ पण भाजून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपले हे जवस भाजलेलं आहे। आता आपल्याला थोडंसं तीळ पण भाजून घ्यायचं आहे। तिळानं फार चविष्ट होते चटणी। आता मी त्यासाठी थोडंसं तीळ पण टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे। तिळानं जास्त चव येते चटणीला। तीळ पण आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे कारण तवा आपला तापलेला आहे आधीच। आता यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 ते 3 गड्डे लसणाचे लागणार आहेत। आपल्याला कढीपत्त्याची एक 5 ते 6 पानं मी कढीपत्त्याची पण टाकलेली यामध्ये भाजून घेतलेले आहेत तिळासंगटच। त्यामुळे चटणीला आपल्या सुगंध येतो। बघा अशा प्रकारे आपले तीळ चांगलं भाजलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला एका ताटात काढून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे। आता तीळ भाजलेला मी काढून घेत आहे तीळ। बघा आता हे मी मिक्सरमधून काढून घेत आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी चटणी मीठ टाकायचं आहे। घेतलेलं आहे सोलून ते पण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। 2 चमचे चटणी घालायची आहे आपल्याला। अशा प्रकारे आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे। एकदम स्वादिष्ट आणि रुचकर चटणी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे। ही चटणी अशा प्रकारे आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।